अलंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नमो पार्वती पते हर 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 हर. कसा वाटला बरं टोकवाडीतील मावळ्यांचा बुलंद आवाज? धन्यवाद. अहो कोणालाही विचारा, अहो कोणालाही विचारा की छत्रपती शिवराय कोण होते, तर ते म्हणतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना की माझा शोभा कसा होता. मुजरा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, ज्याच्या शौर्याला तोड नाही, अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र भर समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान आणि काळेज आहे सह्याद्रीचा, ज्याला शंभूचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याला पहिलं स्थान, जो मराठी मनाचा आसमंत आहे, दयेचा वसंत आहे आणि कृपावंत आहे, यशवंत सामर्थ्यवंत अशा या महाराजांना जिजाऊच्या लेकीचा त्रिवार मानाचा मुजरा आणि सर्व शिवभक्तांना जय शिवराय. अहो इतिहास हा अनेकांच्या अभ्यासाचा विषय, इतिहास हा अनेकांच्या व्यासंगाचा विषय, इतिहास हा अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय, इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आणि इतिहासच इतिहास आहे. अहो इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बा. आणि इतिहास ही महापुरुषांची चरित्र मालिका आहे असं स्वामी विवेकानंद म्हणतात. आणि इतिहास म्हणजे सामाजिक, राजकीय, आर्थिक कालकोट होय असं कार्ल मार्क्स म्हणतात. खरं तर इतिहासाच्या पानापानावर भविष्याला घडविण्याचं एवढं मोठं प्रचंड सामर्थ्य आहे आणि या प्रचंड सामर्थ्यामधूनच उद्याची पिढी पुढे चालत असते, वाढत असते, भरत असते, फुलत असते आणि हीच खूप मोठी वस्तुस्थिती आहे. पुऱ्या 35 वर्षांचा राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्या राजांनी 750 वर्षांचं पारतंत्र्य हटवलं. एवढ्या अल्प कालावधीमध्ये आपल्या जगात कोणती क्रांती घडलेली नव्हती तेवढी छत्रपती शिवाजी महाराजांनी 750 वर्षांचं पारतंत्र्य हटवलं, ते आणि फक्त 35 वर्षात. अहो स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता महाराजांचा. एखाद्या धैर्याच्या दिशेनं समर्पित भावनेनं कार्य कसं करावं हे फक्त आणि फक्त आपल्याला शिवचरित्र सांगतं. शिव जन्मापूर्वी महाराष्ट्रावर 5 सुलतानी सत्ता राज्य करत होत्या. यांच्या सतही लढाई व्हायच्या. पण ह्यात महाराष्ट्राचं सैन्य खूप मारलं जायचं आणि अशा परिस्थितीत सिंदखेडचे जाधव यांच्या कन्या म्हणजे साक्षात दुर्गा रणचंडी सारख्या जिजाऊ यांचा विवाह होई. थोरास थोर निजामशाहीचे थोर सुलतान मालोजी राजे यांचे पुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. आता थोड्याच कालावधीमध्ये लखुजीराव जाधवांचे सहकारी मोहिमेसाठी कर्नाटकात गेले. आता एखाद्या हत्तीचा तीर भेटण झाला. हत्तीला शांत करण्यासाठी 2 तुकड्या झाल्या, एक म्हणजे जाधवांची तर दुसरी म्हणजे भोसल्यांची. आता जाधवांच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे सख्खे भाऊ, तर भोसल्यांच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे सख्खे दीर. आता हत्ती राहिला बाजूला संभाजी राजांकडून चुकून वार झाला तो दत्ताजी जाधवांवर. दत्ताजी मारला गेला. दत्ताजीचा बदला घेण्यासाठी लखुजीराव
लखुजीराव जाधवांनी वार केला तो संभाजी भोसल्यांवर. आता संभाजी मारला गेला. आता मात्र जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी गेला म्हणून, तर भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी गेला म्हणून. अहो पण जिजाऊंनी रडायचं कोणासाठी? एकीकडे सख्खा भाऊ गेलाय तर दुसरीकडे सख्खा धीर गेलाय. जिजाऊ रडत होत्या, जिजाऊ रडत होत्या नादान महाराष्ट्रासाठी. त्यांना वाटत होतं मोगली, पोर्तुगीज, डच, फ्रेंच या सत्तेतून महाराष्ट्र बाहेर पडावं, आया बहिणी सुना बाळांचं रक्षण व्हावं. म्हणून त्या धावत धावत पळत पळत भवानी मातेच्या मंदिरात गेल्या आणि म्हणाल्या हे भवानी माते, हे भवानी माते, माझे जर माझ्या तलवारीला मरत असतील ना ग, तरी कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून मला असा एक पुत्र दे, म्हणून मला असा एक पुत्र दे जो गोरगरिबांचे, दिनदुबळ्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे राज्य उभे करून माझ्या आया बहिणी सुना बाळांना सुखात ठेवेल. आणि अखेर तो दिवस उजाडला. सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझ्या राजांचा जन्म शिवनेरीवरती झाला. माझ्या राजांचा जन्म शिवनेरीवरती झाला. अहो नवरात्रीच्या 7व्या माळेला पुरणनगराला जिजाबाई आल्या देवी दर्शनाला. देवी समोर हात पसरीला, पदर पसरीला. एक पुत्र हवा गे मला, तुझी शक्ती हवी बापला. भवानी पावनवसाला, पावनवसाला. अंबेला कोहल कसा दिला, उजवा कोहल मणी धरलेला. मातेला आनंद झाला, भवानी पावली नवसाला, पावली नवसाला. आज उगवला सूर्य नवे नव्या नवलाईचा, आज उगवला सूर्य नवे नव्या नवलाईचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला. सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी माझ्या राजांचा जन्म झाला. आता शिवाजीराजे हे नाव ठेवण्यात आलं. शिवशंकरासारखं रौद्र रूप त्यांचं, शिवशंकरासारखं रौद्र रूप त्यांचं. लहानपणी जिजामातेने त्यांना श्रीराम, अर्जुन, कृष्ण अशा महान योद्ध्यांचं शिक्षण लहानपणीच चालू केलं. जिजामातेने लहानपणीच सुरू केलं त्यांच्या डोक्यात भरणं संत ज्ञानदेव, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर. एवढंच काय तर लहानपणीच त्यांना तलवारबाजी करणं देखील शिकवलं. हे शिकता शिकता राजांना आता मात्र 16 वर्ष झाली. 16 वर्ष झाली. आता वेळ आली स्वराज्य स्थापनेच्या शपथेची. काय होती ही स्वराज्य स्थापनेची शपथ? तर 26 एप्रिल 1645 चा तो दिवस ऐतिहासिकच होता. 26 एप्रिल 1645 चा तो दिवस ऐतिहासिकच होता. परकीयांच्या गुलामगिरीत भरडल्या जाणाऱ्या गुलामगिरीत एका नव्या स्वप्नांचा जन्म झाला. तो दिवस ज्या सह्याद्रीच्या कुशीत जेव्हा जिजामाता शिवरायांना शौर्य आणि पराक्रमाचे धडे गिरवत एका बालमनाने आपल्या सवंगड्यांसोबत एक नवा इतिहास रचला. तो दिवस काळाच्या भाळावर अभिमानाने मुद्रित झालेला तो एक प्रसंग, स्वराज्याची शपथ. राजेश्वराच्या मंदिरात शिवराय व त्यांचे मित्रमंडळी काही मसलतीसाठी जमली होती. आता शिवराय अजून वयाने तर खूप लहान होते, पण काय मागणी मागत होते बरं रायरेश्वराच्या मंदिरात? काय मागणे मागत होते रायरेश्वराच्या मंदिरात? तर शिवराय आपल्या सवंगड्यांना कळकळीनं म्हणू लागले, गड्यांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू का? गड्यांनो, आमचे वडील शहाजीराजे हे विजापूरचे सरदार आहेत आणि त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिलेला आहे. सगळं काही नीट छान व्यवस्थित चालू आहे, पण गड्यांनो यात मला मुळीच आनंद नाही. गड्यांनो यात मला मुळीच आनंद नाही. सांगा ना, सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्यांच्या ओंझळीनं आपण पाणी प्यावे का? सांगा ना गड्यांनो, सांगा.
दुसऱ्यांच्या ओंजळीनं आपण पाणी प्यावे का? शिवराय मात्र आयुष्याने बोलत होते. शिवराय मात्र आयुष्याने बोलत होते. आज आपल्या चारही बाजूंना परकीय राजवटी आहेत. त्यांच्यात सारखी युद्ध चालू असतात. कुटुंबाची कुटुंबे देशोधडीला लागतात. आपली माणसं नाहक मारली जातात. आणि इतके सोसून आपल्या पदरी काय? फक्त आणि फक्त गुलामगिरीच ना. का आपण उगाच त्रास सहन करायचा? का आपण परक्यांची गुलामगिरी सारखं सहन करत राहायची? उठा गड्यांनो, उठा गड्यांनो. आता या मावळ्यांना एक नवीन दृष्टी मिळाली होती. शिवरायांच्या बोलण्यानं सगळ्यांना स्फुरण चढत होतं. आता शिवराय देखील स्फुराने म्हणू लागले. मावळे आता त्यांना म्हणू लागले की राज बोला, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. राज बोला, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. तुम्ही सांगा, आम्ही करू. आणि शिवराय मात्र आता आनंदी झाले. शिवराय म्हणले, उठा गड्यांनो, उठा. या रायरेश्वराची शपथ घेऊन बोला. उठा, आपण आपलं स्वतःचं राज्य स्थापन करायचं. हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं. आपलं एकच ध्येय, हिंदवी स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. तुमचं माझं स्वतंत्र राज्य, तुमचं माझं स्वतंत्र राज्य. आता शिवरायांनी मात्र घोडदौड सुरू केली. आडमार्ग शोधावे. शिवराय नवीन उद्योगाला लागले. तलवारींचे सवंगड्यांसोबत हात करू लागले. शिवराय मात्र आता चोरवाटा, खिंडी निहाळू लागले. किल्ले निहाळू लागले. गनिमी कावा म्हणतात ना, त्याच्या तयारी करू लागले. आता स्वराज्याची घोडदौड मात्र सुरू झाली. आणि 1646ला स्वतंत्र राज्याची एक महत्वाची बाब म्हणजे राजमुद्रा. शहाजी राजांनी शिवाजी राजांना त्यांची राजमुद्रा सुपूर्द केली 1646ला. काय होती ही राजमुद्रा? प्रति पंचनद रेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुन शिवशाही शाह मुद्रा भद्राय राजते. चंद्रकलेच्या प्रतिपदेप्रमाणे वाढत जाणारी आणि सर्व विश्वाला वंदनीय असणारी ही शहाजी पुत्र शिवाजी राजांची राजमुद्रा लोककल्याणाकरिता विराजत आहे. शांत बसाल. अशी लोककल्याणाची हमी देणारी राजमुद्रा शहाजी राजांनी शिवाजी राजांना सुपूर्द केली. आता मात्र तुम्हाला माहिती काय या राजमुद्रेचा पहिला उपयोग कुठं केला गेला? तर राजमुद्रेचा पहिल्यांदा उपयोग जेव्हा रांझे गावच्या गुजर पाटलाने एका महिलेशी बदअमल केल्यामुळे शिवाजी राजांनी त्यांना चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. आणि त्या फरमानावरच 28 जानेवारी 1646 रोजी शिवरायांनी ती राजमुद्रा उमटवली गेली होती. कारण जिजाऊंच्या नेतृत्वाखाली शिवराय मात्र रयतेला ग्वाही देत होते की आता इथून पुढं हे राज्य एक स्वराज्य आहे. तुमचं माझं स्वतःचं राज्य आहे आणि इथून पुढे हे सगळं राज्य या रयतेच्या कल्याणासाठी, या रयतेच्या सुखासाठीच काम करेल. खरं तर या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐरागेरीने लिहिलेला नाही हो. खरं तर या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. खरं तर या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय घोड्यांच्या टाकानं, विजांच्या कळड्यानं, सह्याद्रीच्या खाणीनं, मावळ्यांच्या रक्तानं आणि माझ्या शिवबा राजांच्या तलवारीनं लिहिलाय महाराष्ट्राचा इतिहास. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये माणसं जपली आणि वस्तू वापरल्या. पण आपण काय करतो? माणसं मात्र वापरतो आणि वस्तू जीवापेक्षा जास्त जपतो.
अहो, शिवाजी राजांनी त्यांच्या नावाचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलाय आणि त्यांच्याबद्दल ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरलेली आहे. एक खूप छान असा उल्हासदायी प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो पहा. शिवराय एकदा कर्नाटकातून भूमीवरनं परत येत होते. येता येता त्यांना बेलवाडी नावाचे गाव दिसलं. त्या गावात एक छोटासा किल्ला होता. मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारी होती तिथली. दादाजींना वाटलं आता जाता जाता हा गड घेऊनच जावा. दादाजींना काय केलं, थोडंफार सैन्य गोळा केलं आणि मल्लमावरती चाल करून गेले. पण मल्लमा ही खूप प्रखर जिद्दीची होती, चिकाटीची होती. मल्लमाने देखील त्यांच्यावरती प्रहार केला. परतीचा प्रहार केला आणि मावळ्यांचा तिथं पराभव झाला. दादाजींना ते जमेना. दादाजी म्हटले, एका बाईच्या हातनं मावळ्यांचा पराभव शक्य नाही म्हणे, शक्य नाही. मावळ्यांनी परत एकदा मल्लमावरती प्रहार करण्याचे ठरवलं. परत युद्ध सुरू झालं. पण आता यावेळी मात्र मल्लमाचा पराभव झाला. आता दादाजी म्हटले, मल्लमाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं करावं लागणार. तशी मल्लमा आत गेली, आपल्या तहाण्या लेकराला घेऊन बाहेर आली. तसं दादाजीने शिवाजी राजांपुढे तिला उभा केलं. आता उभा तर केलं. आता तिला वाटलं जसं दुसरे राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतात तसा हाही राजा मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार, मला आणि माझ्या बाळाला शिक्षा देणार. ती राजांच्या चरणी गेली आणि म्हणाली, राज मी तुमची गुन्हेगार आहे राज, मला माफ करा राज, पण या छोट्या तहान्या बाळाचा काहीच दोष नाही राज, याला सोडून द्या राज. तसं राजांनी स्मितहास्य केलं आणि त्या तहान्या बाळाला आपल्या मांडीवरती घेतलं. तसं चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. महाराजांनी दुधाची वाटी घेतली आणि बाळाला हळूहळू चमच्यानं दूध पाजू लागले. आणि दूध पाजता मला म्हणाले, बघा जो आमच्या मांडीवरती आहे ना तो आमचा भाचा आहे. म्हणजे या अर्थानं तुम्ही आमच्या भगिनी झालात. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य हिरावून घेतो आणि दादाजींना म्हणाले, राजे अहो दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. असे होते माझे राजे. राजांना स्त्रियांचा भरपूर आदर होता. म्हणून मला इथल्या प्रत्येक स्त्रीला सांगायचंय, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. या तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची बागीन तू, भवानीचा वार आहे. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळी समजू नकोस तू स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. आपल्या सगळ्यांचं राजांवरती किती प्रेम आहे, भरपूर ना. तुमच्या आवाजावरनं समजलं मला, भरपूर प्रेम करता तुम्ही राजांवर. जर तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला की तुमचं सगळ्यात आवडतं पर्यटन स्थळ कोणतं, तर रायगड म्हटल्यावरती किती जण हात वर करतील बरं? सगळेच. वा, हात खाली करा. खूप छान. म्हणजे ज्या राजांचा इतिहास आपल्या देशात शिकवला जातो ना, त्या राजांचा रायगड मला एकदा बघायचा आहे. ही आपल्या सगळ्यांचीच मनस्थिती, हो ना? तुमच्यासाठी माझी पण आहे. मला एकदा गेलं तरी सारखं जावं वाटतं बघा. म्हणून मला अभिमानानं सांगावं असं वाटतं
की जर तुम्हाला कोणी विचारलं की कुठून आलात बाबा, तर तुम्ही अभिमानानं सांगा, ज्या राजाने मरणालाही लाजवलं, आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं, त्या शिवाजी संभाजी राजांच्या भूमीतून आम्ही आलो. ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा, छाती ठोकून सांगा सगळ्यांना, मी शिवबांचा मावळा आहे. असं वाटतं बघा, जेव्हा माझ्या विठू सावळ्याला आपणासारख्या माणसाने या देवच पृथ्वीवर मागितला, तेव्हा या विठू सावळ्याने आपल्या शिवाजी महाराजांना या पृथ्वीवर पाठवलं. एके दिवशी बाहेरच्या राज्यातलं पोरगं आलं महाराष्ट्रात. आल्याबरोबर एका शेतकऱ्याला विचारलं, शेतकऱ्याला म्हटला की बाबा, एखादा इथं लोककल्याणकारी राजा आहे का, किंवा रयतेचं काम करणारा माणूस आहे का, लोककल्याणकारी काम करणारा माणूस आहे का? तेव्हा शेतकरी म्हटला आहे ना. म्हटला, माझा शिवाजी राजा आणि माझा संभाजी राजा बर का. शिवाजी राजा, संभाजी राजा, मी ऐकले बरं त्या राजांबद्दल. मला एकटा का होईना ना, ते शिवाजी राजा ते संभाजी राजा मला मन भरून बघायचंय. सिंहासनावरती बसलेला तो राजा मला मन भरून बघायचंय. सांगा ते राजा राहतो तरी कुठं? अहो, माझा राजा रायगडावर राहतो. रायगड कुठं आला हे रायगड? जेव्हा तू सह्याद्रीच्या कडेकपारीनं तोरणा राजगडच्या वैवाटानं जाशील ना, तर तुला तिथं स्वराज्याची राजधानी मिळेल रायगड. गेलं 12 वर्षांचं पोरगं निघालं गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्यांना भेटले महाराजांचे सेनापती. आता ते सुदर्शन शिंदे म्हणतात पा, सेनापती म्हणजे चायपेक्षा किटली गरम. तसं झालं. म्हटलं, काय रे बाबा, काय काम काढलंस? काय नाही म्हटला, राजांना भेटायचं होतं आणि एकदाच भेटायचं होतं, आणि ते सिंहासनावरती बसलेला राजा मला डोळे भरून बघायचं होतं बरं का. आणि काय करतोस म्हटलं तू? काय नाही जी, कविता करतो, कविता लिहितो. बर, कविता करतो, उत्तम गाणं लिहितो. मग राजांवरती लिहिली असशील की म्हटलं एखादी कविता? नाही की म्हटला, ध्यानातच नाही. बर म्हटलं, आता जा म्हटलं रायगडाच्या पायथ्याशी राजांवरती एक छान कविता लिहून आण. बर, गेलं 12 वर्षांचं पोरगं आलं, छान सुंदर कविता लिहून आलं. आता सेनापती गेले दरबारात, राजांना म्हणाले, राजे, यांनी तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय, उत्तम कविता लिहिली. शंभूराजे म्हटले, मग ऐकून दाखवा की. तसं सेनापतीनं फरमान धाडवलं आणि म्हटले, दाखव बाबा तुझी म्हणून ती उत्तम कविता, उत्तम गाणं. आणि 12 वर्षांचं पोरगं म्हणू लागलं, आणि 12 वर्षांचं पोरगं गाणं म्हणू लागलं. आता सगळ्यांनी वरी हात करायचे बघा, सगळ्यांनी वरी हात करायचे आणि टाळ्या वाजवायच्या. थांबा, कुठं नाही, माझ्यासोबत टाळ्या वाजवायच्या. इंद्रजिनी जंब पर, वाडवत अंबर पर, रावणत संदर्भ पर, रघुकुल राजरे, पवनवाणी वायू पर, शंभुनती राह पर, चौसहस्र ग्राह पर, राम विजय राज, दावागुण गुंड पर, चीता मृग झुंड पर, भूषणवी कृंड पर, तेथे मृग नाच, तेलतम अंश पर, कामजिनी कंस पर, यमरक्ष वंश पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. हे गाणं ऐकले ना तुम्ही? हे गाणं शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिलं गेलं होतं. कोणी लिहिलं माहिती का कोणाला? सांगा. कवी भूषणने लिहिलेलं आहे गाणं. तर ब्रिज भाषेत लिहिलेलं आहे गाणं कवी भूषणने लिहिलं. वेगवेगळ्या जातींची, वेगवेगळ्या धर्मातली लोक माझ्या राजांकडे होती. माझ्या राजांनी कधी जातीला कधी विरोध केलाच नाही.
माझ्या राजांनी जातीला कधी विरोध केलाच नाही. माझे राजे कधी जातीच्या विरोधात नव्हतेच हो. माझे राजे होते ते फक्त आणि फक्त अन्यायाविरुद्ध, कोणत्या जाती विरुद्ध नव्हते. तानाजी मालसुरे आला एकदा राजांना भेटायला. जसं त्या ताईंनी सांगितलं, तानाजी मालसुरे आला एकदा राजांना भेटायला आणि म्हणाला, राज रायबाचं लगीन काढलंय बरं का, आणि राज तुम्हाला यायला लागतंय रायबाचं लग्नाला. राज जोपर्यंत तुम्ही रायबाच्या डोक्यावर सहपत्नी सोबत अक्षता टाकत नाहीत ना, तोपर्यंत माझ्या रायबाचं लगीन मी करूच नसतोय बरं. आणि राज तुम्हाला लग्नाला यायला लागते बरं. तसे राजे म्हटले, ताना कोण झाला घ्यायचं होतं म्हटलं होतं रे. सरदेशनं मागे हटला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या आणि म्हणाला, राज म्या जाणार राज, आणि म्या असताना राज तुम्ही गरजे काय जायचं आणि म्या रायबाच्या लग्नात वर बाप म्हणून फिरायचं. एका बापाला शोभा देत नाही राज, एका बापाला शोभा देत नाही राज. म्या जाणार राज, म्या जाणार. बर, तानाजी गेला. तानाजीला राजे म्हटले, अहो तानाजी, मग रायबाच्या लग्नाचं काय? काय नाही जी राज, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. तानाजी गेला. तानाजी गेला 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 असा गेला की परत कधी आलाच नाही, की परत कधी आलाच नाही. म्हणून तर आपला इतिहास फुटफुटला, म्हणून तर आपला इतिहास फुटफुटला की गड आला पण सिंह मात्र गेला, गड आला पण सिंह मात्र गेला. अनेकांनी बलिदान दिलं महाराष्ट्रासाठी, अनेकांनी बलिदान दिलं. शिवा काशीद नावाचा एक राजांचा माणूस, शिवा काशीद न्हावी समाजाचा होता. शिवा काशीद न्हावी समाजाचा होता. राजांना आला एकदा भेटायला. राजांना म्हटला, राज एकदा संधी द्या राज, एकदा संधी द्या राज. लय फिरलो सर शिवा काशीद न्हावी म्हणून, लय फिरलो शिवा काशीद न्हावी म्हणून, एकदा संधी द्या राज. शिवाजी राजा म्हणूनच म्हणतो राजा, एकदा संधी द्या. आता हिरोजी फर्जतला आग्र्याच्या भेटीच्या वेळेस राजे म्हणाले, अहो हिरोजी, माझं वेश घेऊन झोपाल का? होय झोप तू राज, होय झोप तू राज. बर, बघा बघा हिरोजी, सापडाल तर बेमोत मारला जाल. मरतू राज, मरतू राज, तुमच्यासाठी काय पण राज, तुमच्यासाठी काय पण. आपण आदराने महाराजांना काय म्हणतो? शिवबा म्हणतो का? प्रेमानं आदरानं शिवबा म्हणतो. पण शिवबा म्हणजे काय माहितीये? जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच या सत्तेचा कर्दन काळ म्हणजे शिवबा. तुम्हा आम्हाला हिंदुत्वाची आलेली जाग म्हणजे शिवबा. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. अहो शत्रू सुद्धा सांगतोय, की चारित्र्य संपन्न होता माझा राजा. जसं त्या आता भैयानं सांगितलं बघा, शाहिस्त खानाची बोटे जेव्हा कापली गेली होती ना, तेव्हा शाहिस्त खान असा महालात नुसता धावत पळत होता. तेवढ्यात त्याची बहीण आली आणि काय म्हणाली, हुजूर गजब हो गया, हुजूर गजब हो गया, उन्होंने धाम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. अरे पगली, चुप कर म्हटला तू पगली. ये सिवा किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मांग सकता है, पर ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता, कभी हाथ नहीं डाल सकता. चारित्र्य संपन्न राजा. अहो चंद्रावर देखील डाग दिसेल, चंद्रावर देखील डाग दिसेल, पण माझ्या राजांच्या चारित्र्यावर एकही डाग दिसत नाही. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन. आणि हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. कलम नव्हते, कायदा नव्हता, कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा.
कारण सिंहासनावरती बसलेला होता माझा शोभा राजा. कारण सिंहासनावरती बसलेला होता माझा शोभा राजा. अहो, प्रजेला ज्यांनी मानलं होतं मायबाप, प्रजेला ज्यांनी मानलं होतं मायबाप, शत्रूचाही उडाला होता थरकाप, शत्रूचा ही उडाला होता थरकाप. स्त्रीला मानलं होतं माते समान, स्त्रीला मानलं होतं माते समान. म्हणूनच तर आम्हाला आहे शिवरायांचा अभिमान. आता मायबापावरून लक्षात आलं बघा, अविनाश भारतीचं एकदा व्याख्यान झाले वाटते इथं गावात. त्यांनीच एक म्हटलेली कविता आहे की बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण बायकोला म्हणतो मात्र तुझ्यासाठी काय पण बायकोला म्हणतो मात्र तुझ्यासाठी काय पण. अहो, माणूस जेवढा चंद्रावर गेलाय तेवढाच खाली आलाय खोल, माणूस जेवढा चंद्रावर गेलाय तेवढाच खाली आलाय खोल. जगातल्या अनोख्या संस्कृतीचा अनोखा जुळाय बोल. तुझ्यातच आटून गेले तर माय बाप, त्यांच्या संसारात उरलं नाही सायपण. आणि खरे म्हणत असाल ना तर मायबापांचं दर्शन घेऊन म्हणा, माय बापा हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. आता एक पोरगा समजा, तुमच्यासारखा पोरगा आपल्या बाबांना म्हणतो, बाबा मला इंग्लिश शिकायची, बाबा मला इंग्लिश स्कूलमध्येच टाका बरं का. बाबा म्हणतात का रे बाबा, पण बाबांना माहीत नसतंय की ते मोठ्या माणसाने इंग्लिश बोलताना बघतो, मग त्याची आवड तिथूनच लागलेली असते त्याला इंग्लिश बोलण्याची. म्हणून तो बाबा मला इंग्लिश आवडते. बर टाकू म्हटले तुला इंग्लिश स्कूलमध्ये. मी पण इंग्लिश स्कूलमध्ये शिकलोय. बरं बाबा तुम्ही इंग्लिश स्कूलमध्ये शिकलात, मग आम्हाला 2-4 शब्द इंग्लिशमध्ये बोलून दाखवा की. बरं दाखवितो की म्हटले. आपला बाबा म्हणतो टेक तंबाखू अँड टेक चुना. काय म्हणतो? टेक तंबाखू अँड टेक चुना अँड रगड दाना. आता तुम्हीच सांगा, जर असले शहाजी राजे आपल्याकडे असतील तर शिवाजी राजे कुठून जन्माला येणार बरं? अहो, फक्त मस्तकीच नव्हे तर रक्तात देखील भगवा दिसतो. फक्त मस्तकीच नव्हे तर रक्तात देखील भगवा दिसतो. कारण हृदयात आमच्या जाणता राजा छत्रपती नांदतो. कारण हृदयात आमच्या तो जाणता राजा छत्रपती नांदतो. आता एक असा प्रसंग आहे बघा, कोणी काढला मलाही माहित नाही, पण मी ऐकलंय की वर्तमानपत्रात बातमी आली गेल्या 25 वर्षात ज्या ड्रायव्हर व्यक्तीच्या हातानं एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हर व्यक्तींनी मुलाखतीला यावं. आता काही ड्रायव्हर व्यक्ती आले मुलाखतीला, मुलाखत सुरूही झाली. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, का हो म्हणे, का हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही? ते म्हटले, अजिबात नाही, प्रश्नच नाही, विषयच नाही, फक्त एकदा पुढून लांडगा आडवा आला पण बाकी कुठे टच नाही म्हणले. बर त्याला म्हटलं हो बाजूला. आता दुसऱ्याला विचारलं, का हो म्हणे, का हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही? तो म्हटला, अजिबात नाही, प्रश्नच नाही, विषयच नाही, फक्त एकदा गाडी ब्रेक फेल झाली म्हणून दरीत जाऊन कोसळलं पण बाकी कुठे टच नाही म्हणला. त्यालाही म्हटलं आता हो बाजूला. आता तिसऱ्याला विचारलं, का हो म्हणे, का गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही? ते म्हटला, अजिबात नाही म्हणे, प्रश्नच नाही, विषयच नाही. मुलाखतकाराने सगळे साक्षी पुरावे तपासले, पण खरंच त्या ड्रायव्हर व्यक्तीच्या हातून एकही अपघात झालेला नव्हता. ना राहून त्या मुलाखतकाराने त्या ड्रायव्हरच विचारले, का हो म्हणे, का हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही, याचं नेमकं रहस्य काय? तेव्हा तो ड्रायव्हर व्यक्ती शांतपणे म्हणाला, अहो साहेब, गेल्या 25 वर्षापासून माझी गाडी जी मी गॅरेजला लावली ना ती अजून बाहेर काढलीच नाही. आता तुम्हीच सांगा, ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना यश किंवा ध्येयही गाठता येत नाही. यश किंवा ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील, आणि रस्ते म्हटलं की दगड खड्डे येणारच. ऊन वारा पाऊस यांच्याशी संघर्ष ठरलेला
आणि हा संघर्ष ज्यांना करणं जमतं, हा संघर्ष ज्यांना सोसणं जमतं ना, त्यांच्याच वाटेला यश येतं, त्यांच्याच वाटेला यश येतं. 350 वर्षांपूर्वी माझ्या राजांच्या वाटेला एवढा मोठा संघर्ष आला होता की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील ना, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या काळजात राहतील. आता जाता जाता एवढंच म्हणेन बघा की कोणी लिहिली कविता माहित नाही, पण आता सांगता यायचं नाही मला, पण हर हर महादेवाची लंकारी तो घुमल काय, हर हर महादेवाची लंकारी तो घुमल काय, या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. मर्द आता येत आहे पिऊन थोडा खंबा, मर्द आता येत आहे पिऊन थोडा खंबा, मरणालाही लाजवणारा त्यात दिसत नाही मात्र संभा. सांगा शूरवीर शंभू सारखा तरुणी तर घडल काय, सांगा शूरवीर शंभू सारखा तरुणी तर घडल काय. सांगा सांगा या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, पुन्हा पडेल काय. बघा, इफ यू कॅन ड्रीम इट देन यू कॅन डू इट. जर तुम्ही स्वप्न पाहू शकता ना, तर तुम्ही सगळं काही करू शकता. जर जिजामातांनी आणि राजांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्नच पाहितलं नसतं ना, तर हिंदवी स्वराज्य झालंच नसतं. आज इथं भरपूर आहेत बघा, आता नावं मला माहिती नाहीत, पण सगळे MPSC थ्रू वगैरे सगळे डॉक्टर आहेत. त्यांनी देखील आधी स्वप्नच पाहितलं असेल ना, स्वप्नच पाहितलं असेल ना की बाबा मला डॉक्टर व्हायचंय, मला ह्या पदी जायचंय, तेव्हाच ते इथे येऊ शकले. आधी स्वप्न बघावे लागतात. पण स्वप्न कशी, ते डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात पा, जे झोपेत बघतात ती स्वप्न नव्हे, जी झोपेत बघतात ती स्वप्न नव्हे, जी स्वप्न तुम्हाला झोपूच देत नाही ती अस्सल स्वप्न हवे. एवढे बोलून मी थांबते. सगळ्यांनी मला इथं